नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र वन विभाग ताडोबा व्याघ्र प्रकल्प संवर्धन चंद्रपूर यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या भरती संबंधीची माहिती जाणून घेणार आहोत। विविध पदांसाठी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला इथे मिळत आहे। यासाठी ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करायचा आहे। महिला पुरुष दोघेही उमेदवार इथे अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे। 9 जून 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे। त्यामुळे या पदांसाठी तुम्ही जर पात्र असाल तर नक्की प्रयत्न करू शकता। परंतु अर्ज करण्यापूर्वी या भरती संबंधीची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही या ठिकाणी या पदांसाठी अर्ज करू शकाल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संबंधित पदांची माहिती, पात्रता, वेतन, निवड प्रक्रिया आणि अर्ज सादर करण्याबाबत संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। तेव्हा कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण महाराष्ट्र वन विभाग ताडोबा व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या जाहिरातीवर आलेलो, ज्यामध्ये पर्यटन व्यवस्थापक आणि व्हिज्युअल डिझायनर या दोन पदासाठी ही पदभरती होत आहे। ज्यामध्ये पर्यटन व्यवस्थापक या पदासाठी 2 जागा दिलेल्या आहेत। वयाची अट 18 वर्ष किंवा त्यावरील वयोगट असलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकणार आहे। शिक्षण पात्रता कशा प्रकारे या पदासाठी लागणार आहे, तर कोणताही पदवीधर उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे। संबंधित कामाचा अनुभव या ठिकाणी असल्यास त्या पदासाठी प्राधान्य दिला जाणार आहे। तर अशा प्रकारे या पदासाठी तुम्ही पात्र असाल तर पर्यटन व्यवस्थापक याकरता अर्ज तुम्ही सादर करू शकता। त्यानंतर व्हिज्युअल डिझायनर या दुसऱ्या पदासाठी ही पदभरती होते। एक जागा या पदाच्या या ठिकाणी भरला जात आहे। 18 वर्ष किंवा 18 वर्ष वयोगटातील उमेदवार या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकणार आहे। शिक्षण पात्रता डिझाईन या विषयामध्ये मान्यताप्राप्त संस्थेमधून तुम्ही डिग्री उत्तीर्ण केलेलं असाल किंवा डिझाईन टूल्स यामध्ये तुम्ही मास्टरी या ठिकाणी केलेला असाल आणि गव्हर्नमेंट प्रोजेक्ट अंतर्गत तुम्हाला अनुभव या कामाचा असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता। तर अशा प्रकारे या दुसऱ्या पदासाठी ही पात्रता इथे देण्यात आलेली आहे। तर या दिलेल्या पात्रतेनुसार तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता। आता अर्ज कुठे करायचा आहे, तर या ठिकाणी बघा, ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही पद्धतीने तुम्हाला अर्ज इथे सादर करता येणार आहे। तर ऑफलाईन अर्ज तुम्हाला कुठे करायचा आहे तर बघू शकता, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, रामबाग वनवसाहत परिसर, मूल रोड, चंद्रपूर या दिलेल्या ऍड्रेसवर प्रत्यक्ष जाऊन तुम्हाला अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे किंवा या दिलेल्या कार्यालयाच्या ईमेल आयडी वर देखील ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज इथे सादर करू शकता। अशा प्रकारे ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्हाला अर्ज इथे सादर करता येणार। अर्ज सादर केल्यानंतर तुमच्या अर्जाची छाननी या ठिकाणी केल्या जाणार आहे आणि पात्र उमेदवारांना प्रत्यक्ष चाळणी परीक्षेकरता म्हणजेच स्किल टेस्ट करता या ठिकाणी बोलावल्या जाणार आहे। जे उमेदवार या स्किल टेस्ट मध्ये पात्र ठरतील त्यांची या ठिकाणी छाननी करून एक शॉर्टलिस्ट यादी तयार करून मुलाखती करता या ठिकाणी बोलावल्या जाणार आहे। मुलाखतीची तारीख, वेळ व स्थळ या ठिकाणी तुम्हाला कळवल्या जाणार आहे। ज्यामध्ये तुम्ही अर्जामध्ये जो काही तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक, ईमेल आयडी या ठिकाणी नमूद करणार आहात त्याद्वारे तुम्हाला मुलाखती करता या ठिकाणी कळवल्या जाणार आहे। तेव्हा अर्जामध्ये आपली भ्रमणध्वनी क्रमांक आणि ईमेल आयडी अचूकपणे या ठिकाणी तुम्हाला नोंदवायचे। तर अशा प्रकारे या दोन पदासाठी ही पदभरती 3 रिक्त जागेसाठी या विभागामार्फत या ठिकाणी घेण्यात येत आहे। तेव्हा या पदासाठी तुम्ही जर पात्र असाल तर या ठिकाणी प्रयत्न करू शकता। तर अशा प्रकारे बघा, 11 महिन्याच्या कालावधीसाठी 3 जागेसाठी ही पदभरती होत आहे। अनुक्रमाने तुम्हाला 30,000 ते 40,000 पर्यंतचं मानधन या पदासाठी या ठिकाणी दिला जाणार आहे। तर उत्कृष्ट वेतन, एक सरकारी नोकरी तुम्हाला या पदासाठी मिळत आहे। तेव्हा या पदासाठी तुम्ही जर अर्ज करू इच्छित असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता। अधिक माहिती तुम्हाला जर घ्यायची असेल तर www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही या पदभरतीची सविस्तर माहिती घेऊ शकता। तसेच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यालयामधील नोटीस बोर्डावर ही जाहिरात येथे प्रकाशित करण्यात आलेली आहे। तर आपला परिपूर्ण फॉर्म व बायोडाटा सह तुम्हाला ताडोबा व्याघ्र प्रकल्प, रामबाग वनवसाहत परिसर या दिलेल्या ऍड्रेसवर तुम्हाला पोस्टाने किंवा समक्ष राहून तुम्हाला अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे। 9 जून 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी असणार आहे। तर अशा प्रकारे ही पदभरती या 2 पदासाठी महाराष्ट्र वन विभाग यांच्या मार्फत या ठिकाणी घेण्यात येत असून त्या पदभरतीची जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याच पदभरतीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे। तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपल्या एनएक्स मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या पदभरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या, जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा। जय हिंद, जय महाराष्ट्र।